लय तावा लागले बाई ऊन. हा पाऊस यायला पाहिजे बाई. कळलं ना काय. होय ग लय दिवस झालं विचारायचं म्हणते. मी बघायला लागल्या तुझं तोंडच पडलेलं असतोय ग. कसलं काळजीत आहेस काय? काय नाही अगं, हेच की पोरांचं टेन्शन. पोरग 7वीला आहे ना हो तुझं, आणि पोरगी बी मोठी आहे. मग कशाच आता टेन्शन घ्यायला लागल्यास बाई? अगं आम्ही दोघं नवरा बायको जातोय दिवसभर कमवायला, आणि पोरग लागलाय गल्लीतल्या टवाळ पोरांच्या नादाला, आणि दिवस रात्र ह्याच्यासाठी राबायचं. आणि हीच वाया गेलं तर आम्ही काय करायचं सांग की आता. ह्याच काळजी लागली अगं लय. होय अगं, ह्या वयात पोरं आई बापाचं ऐकतच नाही ती. त्याला मित्राचं चांगलं वाटतंय. अगं तू काय कर, हिथलं सोडून तर कशी जाणार ग सगळं. पै पाहुण्याकडे कुणाकडे तर ठेव पोराला, म्हणजे ह्या पोरांपासून लांब राहील. अगं नाही अगं, पोरग लय खावाट आहे माझं, कुणाच्यातच टिकायचं नाही. आता मलाच टेन्शन आलंय, मीच कुठं जाऊ का ह्याला कुठं घालवू. आता कामधंदे सोडून 24 तास काय ह्याच्याकडेच लक्ष ठेवत बसू काय सांग आता. ती बी खरं आहे सोड. अगं ह्याच्यावर आठवलं, माझ्या बहिणीचं पोरग बी असंच अवकाळ होतं बघ. शाळेत हुशार होतं सोड. मग माझ्या बहिणीनं कुठं ती माऊली ज्ञानतीर्थ टाकळी कुंभकर्ण, हा तिथं त्यांचं वसतिगृह आहे. मग तिथं 5वी नंतर काय तर त्यांच्याकडं त्या वसतिगृहात ठेवलं बाई. आता पोरग लय हुशार झाले. अगं त्यांच्या वसतिगृहात पोरांची लय चांगली काळजी घेतली जात्या. हा आणि पुढे कॉलेज बी आहे का त्यांचं. पुरीनं जरी टाकायचं म्हणशील का नाही तिथं तरी बी चालतंय. अगं स्वतः प्राचार्य संजय मुंडे त्यांच्या संघ तिथं त्या वसतिगृहात पलीकडं तिथं जवळच राहते ती. कोण राहतंय सांग आताच्या काळात. हा आणि त्या वसतिगृहातल्या शाळेतली जी पोरं बी राहते का नाही, अगं लय पुढं कुठं चांगल्या हुद्द्यावर गेली ती म्हणून म्हणत्या तुझ्या बी पोराला माऊली ज्ञानतीर्थ टाकळी कुंभकर्ण ह्या वसतिगृहात घालून टाक. टेन्शन नाही ग, मग पोराच्या भविष्याचं बी टेन्शन नाही, तुला कामावर बी लक्ष द्यायला होते. अगं बाई बरं आहे की ग मग. अगं पण त्यांची फी बी मग ते कसं काय? अगं फीच एवढं मला बी काय माहित नाही, खरं आपल्याला परवडेल अशीच असेल ग. माझ्या बहिणीची तर कुठे एवढी लय परिस्थिती आहे. आणि पोरांच्या भविष्या पुढं काय आहे ग आपल्याला. हा पोरं शिकली, चांगली पायावर उभी राहिली म्हणजे झाले की. अजून काय पाहिजे आपल्याला सांग बरं. बरं चल काम करूया. ती प्राचार्य संजय मुंडे साहेबांचा नंबर आहे माझ्या बहिणीकडं. त्यांचा नंबर घेते आणि तुला देते. मग फोन लावून सगळी चौकशी कर आणि पोराला घालूनच टाक. चालतंय बाई. हा? चल बाई तुला करू काम. चल बाई. अगं